एवढ्या मोठ्या गर्दीत सुद्धा तुम्हाला एवढी चांगली व्यवस्था आणि इथे मिळणारा अप्रतिम आणि चविष्ट आणि मनाला तृप्त करणारा निशुल्क प्रसाद आणि त्यासोबत इथली शिस्त आणि व्यवस्था हे आहे आपल्या विदर्भातलं पंढरपूर म्हणजेच शेगाव। शेगाव हे श्री संत गजानन महाराजांची नगरी आहे आणि इथे तुम्ही श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासोबत भारतातली एक खूपच प्रसिद्ध शेगाव कचोरी पण ट्राय करू शकतात। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा आवडता फूड ब्लॉगर दबाके खाओ आणि आज आपण चाललो आहोत शेगाव दर्शनासाठी। जर तुम्ही शेगावला येत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। इथे येण्यासाठी तुम्ही ट्रेन, बस किंवा प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता आणि शेगावला आल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या प्रायव्हेट व्हेकलला निशुल्क पार्किंग सुद्धा आहे। इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशन पासून निशुल्क बस सेवा पण आहे, पण तुम्ही इथे ऑटोनी फक्त 10 रुपयात मंदिरपर्यंत पोहोचू शकतात। मंदिराला आल्यानंतर तुम्हाला इथे बाहेर बरेचसे फूल प्रसादचे दुकानं भेटतील, जिथून तुम्ही प्रसाद घेऊन मंदिरामध्ये जाऊ शकता। तर हा आहे शेगाव श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराचा मुख्य द्वार, जिथून तुम्ही एंटर करू शकता। आणि यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये एंटर करतात तुम्हाला सगळ्यात पहिले इथे शूज स्टँड मिळेल, जिथे तुम्ही निशुल्क तुमचे शूज वगैरे ठेवून निवांतपणे मंदिराच्या दर्शनाच्या रांगेत लागू शकता। पण त्याआधी तुम्ही तुमचे हात पाय स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला एक सेपरेट जागा इथे संस्थानच्या मंदिरामध्ये दिलेली आहे। त्यानंतर तुम्ही श्रींच्या दर्शनाकडे जाऊ शकता। इथे 2 प्रकारचे दर्शन तुम्ही करू शकता, एक आहे मुख दर्शन आणि एक आहे समाधी दर्शन। जर तुम्हाला लवकर दर्शन करायचं असेल तर तुम्ही इथे मुख दर्शन पण करू शकता। आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे जेव्हा तुम्ही दर्शनाकडे जासाल तुम्हाला इथे एक स्क्रीन दिसेल, त्यामध्ये तुम्ही हे बघू शकता की जर तुम्ही मंदिराच्या दर्शनाच्या रांगेत लागणार आहे तर तुम्हाला किती टाइम लागेल। आणि ही जी व्यवस्था आहे ही फक्त मी पूर्ण भारतामध्ये शेगाव मंदिरातच बघितलेली आहे, कारण तुम्हाला इथे जी व्यवस्था आणि शिस्तता जे दिसेल ते तुम्हाला पूर्ण इंडियामध्ये अजून कोणत्याच मंदिरात दिसणार नाही। आणि इथे दर्शन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही मंदिराच्या आतमध्ये येतात इथला जो शांतता आहे आणि इथला जो प्रसन्नता आहे हे तुम्हाला खूपच जास्त आवडेल। मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला मधला दृश्य नाही दाखवू शकत, पण हा मंदिराच्या बाहेरचा दृश्य आहे जे बघून तुम्हाला अतिशय आनंद वाटेल। आणि यानंतर शेगावमध्ये तुम्ही जेव्हा मंदिराचं दर्शन झालं त्यानंतर तुम्ही प्रसादाकडे जाऊ शकतात। हे एक निशुल्क प्रसाद देणारं संस्थान आहे, जिथे तुम्ही निशुल्क आणि पोटभर प्रसाद घेऊ शकता। ते सगळ्यांसाठी निशुल्क आहे। तर आपण आता प्रसादाच्या रांगेत लागलेलो आहोत। इथे तुम्हाला खूपच गर्दी दिसेल। मी जेव्हा गेलो होतो तेव्हा आषाढी एकादशी होती, तर गुरुवारी, रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्हाला इथेच नेहमीच गर्दी मिळेल। पण इथली व्यवस्था आणि इथली शिस्त बघून तुम्ही नक्कीच सांगाल की हे जे आहे एकमात्र संस्थान आहे पूर्ण इंडियामध्ये जिथे एवढी शिस्तता असते आणि इथले लोक पण खूपच चांगले कॉपरेट करतात। इथे तुम्हाला निशुल्क प्रसाद मिळतो आणि तिथला जो प्रसाद आहे तो एवढा स्वच्छ आणि सात्विक असतो की ते खाल्ल्यानंतर तुम्हाला एकदम तुमचं मन तृप्त होईल असं वाटेल। तर चला तुम्हाला दाखवू की इथे प्रसादामध्ये काय मिळतं। तसं तर इथं पोळी भाजी वगैरे मिळते, पण आपण एकादशीच्या दिवशी गेलो होतो तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले इथे मला दिलेली आहे यांनी साबुदाण्याची खिचडी। त्याचा टेस्ट अतिशय अप्रतिम आहे। आणि त्यानंतर इथं दिले जाते भगर, जे विदर्भात उपवासामध्ये लोक खातात। त्यासोबत इथे प्रसादामध्ये आम्ही खाल्ली आमटी आणि यासोबत आम्हाला दिलं आहे केळा। आणि असा जो प्रसाद आहे हा तुम्हाला गुरुवारी किंवा उपवासाच्या दिवशीच मिळणार आहे, नाहीतर इथं पोळी भाजी भात वरण हे सगळं दिलं जातं आणि गोड पण असतो त्याच्यात। आणि हा जो प्रसाद आहे जेव्हा तुम्ही खासाल तुम्हाला खरंच तृप्त होईल तुमचं मन। आणि मला हे प्रसाद खूपच जास्त आवडते, कारण गजानन महाराजच्या दर्शनाला गेल्यानंतर इथे जे भाविक आहेत ते हे प्रसाद ग्रहण करतात, त्याच्यानंतरच मंदिराच्या बाहेर निघतात। ते इथे तुम्ही बघू शकता साबुदाण्याची उसळ, आमटी, भगर, केळा आणि हे सगळं दिलेलं आहे, ज्याचा टेस्ट जो आहे तो खरंच अप्रतिम आहे। जर तुम्ही शेगावला येत असाल तर इथला प्रसाद नक्कीच ट्राय करा। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या प्रसादचा टायमिंग आहे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। याच्या आधी हा जो प्रसाद आहे तो सकाळपासून रात्रीपर्यंत होता, पण आता हे जे आहे हे सकाळपासून फक्त संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे। आणि जेव्हा पण तुम्ही शेगावला जासाल तर हा प्रसाद नक्कीच ट्राय करा। हे प्रसाद ट्राय करायला कधीच विसरू नका। आणि इथली स्वच्छता, इथला प्रामाणिकपणा आणि इथला टेस्ट हे तिघच अप्रतिम आहे। आणि हा प्रसाद तुम्हाला पोटभर दिला जातं। तर जर तुम्ही शेगावला येत असाल तर हा प्रसाद नक्कीच ट्राय करा।
कारण इथे मिळणारा प्रसाद पूर्ण जगभरात, मला तर असं वाटतं की पूर्ण जगभरात कुठंच भेटत नाही. प्रसादानंतर इथे तुम्ही पाणी पिण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी एक सेपरेट आणि स्वच्छ जागा दिलेली आहे आणि एवढे लोक येतात त्यानंतर पण तुम्हाला इथे एवढी स्वच्छता दिसेल जेवढी घरी पण नसते. तर नमस्कार मित्रांनो, हे होतं आपलं श्री गजानन महाराजांच्या मंदिरचा व्लॉग. पण शेगावला आल्यानंतर एक अशी गोष्ट आहे जे तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे, ते म्हणजे इथे मिळणारी शेगाव कचोरी. तसं तर शेगावला बरेचसे स्टॉल आहेत जिथे तुम्हाला शेगाव कचोरी मिळेल, पण एक सर्वात जुनी आणि ऑथेंटिक आणि जिथून शेगाव कचोरी चालू झाली ही जागा म्हणजे रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्टली अपोजिट तीरथराम करमचंद शर्मा म्हणजे TR शर्मा कचोरी, ज्याचा टेस्ट अतिशय अप्रतिम आहे आणि ओरिजिनल शेगाव कचोरीचा टेस्ट खरंच खूप चांगला असतो. हे तुम्ही शेगावला आल्यानंतर नक्कीच ट्राय करा, कारण ही शेगाव कचोरी तुम्हाला फक्त शेगावमध्येच एवढी चांगली मिळणार आहे, कारण बाहेर याचा टेस्ट जो आहे तो एवढा चांगला नाही मिळत. हे तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे. हे मिळते फक्त 10 रुपयात. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. जय गजानन.